आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 नुकतीच पार पडली असून यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या उमेदवार जागृती गांगुर्डे दत्तू उर्फ अमायरा बब्बू शेख यांना 9,198 मते मिळाली, तर दिगंबर नाडे यांना 8,610 मतं पडली। काँग्रेस पार्टी यांचा पराभव केला। यामध्ये जागृती गांगुर्डे उर्फ अमायरा बब्बू शेख यांनी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र चुकीचे देऊन शासनाची दिशाभूल केली या विषयांची पत्रकार परिषद पराभूत उमेदवार दिगंबर नाडे। काँग्रेस पार्टी यांनी नुकतीच वैदेई हॉटेल रामायण बंगला शेजारी टिळकवाडी नाशिक येथे पार पडली। यावेळी दिगंबर नाडे यांचे वकील चेतन देशमुख उपस्थित होते। चेतन देशमुख, मुद्दा असा आहे की नाशिक महानगरपालिका निवडणूक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली। त्याचा निकाल 16 फेब्रुवारीला जाहीर झाला आणि सदर निवडणुकीत दिगंबर विठ्ठल नाडे हे एक उमेदवार होते प्रभाग क्रमांक 14 मधून अनुसूचित जाती या प्रवर्गात। सदर निवडणूक लढवताना त्या प्रवर्गातून पुढे 13 उमेदवार होते यांच्या विरुद्ध। त्यापैकी एक उमेदवार आमची बहीण होती जागृती दत्तू गांगुर्डे उर्फ अमायरा बब्बू शेख। आता त्यांनी जी निवडणूक लढवली ती अनुसूचित जाती या प्रवर्गातून लढवली आणि तेव्हा त्यांनी सर्व समाजाला असं दाखवलं की बब्बू शेख जे आहे हे त्यांचे पती आहे आणि त्यानुसार त्यांनी भरपूर प्रचाराचे पॅम्पलेट्स वगैरे छापले। त्यामध्ये त्यांनी दाखवलं की त्यांनी नाव पण लावलं आहे बब्बू शेख यांचं, अमायरा बब्बू शेख उर्फ जागृती दत्तू गांगुर्डे। आता गांगुर्डे म्हटल्यावर अनुसूचित जातीचा त्यांनी फॉर्म भरला, उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्जामध्ये कुठेही त्यांनी त्यांचं लग्न झाल्याचं दर्शवलेलं नाही, परंतु त्यांना 2 मुलं असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। त्या 2 मुलांचा जन्म एकाचा 22 मध्ये झाला आहे, एकाचा 23 मध्ये झालेला आहे, परंतु त्यांचं नाव कुठे रिव्हील केलेलं नाही। त्यांचा जन्म दाखला देखील कुठे दाखल केलेला नाही। त्यानंतर आम्ही संशोधन अधिकारी तसेच समाज कल्याण विभाग येथे त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हरकत घेतली, तेव्हा त्यांचा जबाब तेथे दाखल करण्यात आला। आमचं म्हणणं होतं की त्यांनी शासनाची दिशाभूल करून सदर निवडणूक अनुसूचित जाती या प्रवर्गातून लढवली। त्यानंतर आम्ही जो आक्षेप घेतला त्याला त्यांनी रिप्लाय दाखल केला। त्या रिप्लायमध्ये त्यांचं म्हणणं आहे स्वतःचं की मी कोणाशी लग्न केलेलं नाही, मला लग्नानंतरही मुलं नाही, मुलं आहे पण ते लग्नातून नाही। त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की मी कोणत्याही प्रकारे विशेष म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट किंवा धार्मिक पद्धतीचा विवाह केला नाही, म्हणजे मुस्लिम लॉ प्रमाणे विवाह केलेला नाही। परंतु ही बाब मांडताना ते विसरून गेले की त्यांचा निकाहनामा ऑलरेडी आहे आमच्याकडे। हा त्यांचा निकाहनामा आहे। हा मुस्लिम धर्माप्रमाणे जोपर्यंत धर्मांतर होत नाही तोपर्यंत लग्न करता येत नाही आणि निकाहनामा तेव्हाच दिला जातो जेव्हा 2 मुस्लिम लोकांमध्ये लग्न होतं। आणि या निकाहनामामध्ये जागृतीताई यांचा इथे फोटो आहे आणि इथे बब्बू शेख यांचा फोटो आहे। इथे जागृतीताई यांची सही आहे, तीच सही हा जो त्यांचा रिप्लाय आहे समाज कल्याण विभागात दाखल केलेला तीच सही आहे इथे पण आहे। याचा अर्थ त्यांनी काय केलेलं आहे, खूप स्मार्ट पद्धतीने त्यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना दाखवलं की मी अमायरा बब्बू शेख आहे आणि बब्बू माझा पती आहे। अनुसूचित जाती आणि हिंदू समाजाच्या लोकांना दाखवलं की मी SC समाजाशी बिलॉंग करते, अनुसूचित जातीशी बिलॉंग करते आणि तिकडे उमेदवारी केली 14 मध्ये। परंतु तिने तिचं लग्न लपवून ठेवलं या जबाबामध्ये, परंतु लग्न दाखवलं लोकांना। म्हणजे थोडक्यात शासनाची, निवडणूक आयोगाची, महानगरपालिकेची, आयुक्तांची, सर्वांची फसवणूक केलेली आहे। सर्वांपासून ही बाब लपवण्यात आलेली। त्यामुळे अशा पद्धतीत सदर महिलेचं नगरसेवक पद ठेवण्यात यावं का, तर नाही ठेवण्यात यावं यासाठी आम्ही कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे। ते इलेक्शन पिटिशन पेंडिंग आहे आणि लवकरच त्याचा पण जी काही प्रोग्रेस आहे ती तुम्हाला कळवण्यात येईल। परंतु आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मुद्दा हा होता की सदर महिलेने समाज कल्याण विभागात जो जबाब दाखल केला किंवा जे म्हणणं मांडलं लेखी, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं कोणाशी लग्न झालेलं नाही आहे, परंतु निकाहनाम्यानुसार त्यांचं लग्न बब्बू शेख याच्याशी झालेलं आहे आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी फक्त लग्न केलेलं आहे असं दिसून येतं आहे। त्यामुळे सदर जागृतीताई यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं ही आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यांनी जी शासनाची फसवणूक केली आहे त्याबद्दल काहीतरी कठोर कारवाई करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून मी निवडणूक लढत असताना सदर माझ्या समोरील 13 लोकांमधील एक महिला अमायरा बब्बू शेख उर्फ जागृती दत्तू गांगुर्डे या माझ्या समोर लढत असताना त्यांनी
2022ला मुस्लिम लॉप्रमाणे त्यांनी लग्न केलेलं आहे. लग्न केल्यामुळे प्रभागातील सर्व मुस्लिम समाज व अनुसूचित जाती जमातीतील दलित समाज व हिंदू समाज यांची सर्वांची 51,000 लोकांची दिशाभूल केलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांनी व महिलांनी व सर्व पुरुषांनी, माझ्या भावांनी ही निवडणूक लढत असताना खूप विश्वासाने सर्व मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हिंदू समाजाने सुद्धा आम्हाला मतदान केलं आहे. खरं तर या माझ्या बहिणीने जागृती दत्तू गांगुडे व अमऱ्या बब्बू शेख हिने सर्व मुस्लिम समाजाची व हिंदू समाजाची व दलित समाजाची सर्वांची फसवणूक केलेली आहे. या पद्धतीने आम्ही माननीय कोर्ट यांच्याकडे आम्ही कोर्टामध्ये रेस्पॉन्डन्सी दाखल केलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली असताना आज त्यांनी माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी एक पत्र आम्हाला दिलेलं आहे की जागृती दत्तू गांगुडे उर्फ अमऱ्या बब्बू शेख या बहिणीने असं एक सांगितलेलं आहे की मी कोणत्याही कायदेशीरपणे कोणाशीही लग्न केलेलं नाही व मुस्लिम लॉप्रमाणे कोणाशीही लग्न केलेलं नाही, हे मुळीच चुकीचं आहे. आणि खरं म्हटलं तर त्याच्यात असं लिहिलेलं होतं की मी जे काय लग्न केले ते लिव्हिंग काय म्हणतात त्याला लिव्हिंग रिलेशनशिप या पद्धतीने तिने केलेलं होतं. असं सांगत असताना त्यांनी बब्बू अमराय शेख यांनी जे काही केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे विवाहाचं. या पद्धतीने आम्ही त्यांना व कोर्टांना सादर केलेलं आहे व सामाजिक न्याय विभाग माननीय यांना सुद्धा आम्ही सादर केलेलं आहे. आणि आमची सर्वांची हीच मागणी असेल की प्रभागातील सर्व नागरिकांची, महिलांची व मुस्लिम समाजाची व सर्व हिंदू व दलित समाजाची त्यांनी दिशाभूल केली. याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचं हे नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी माननीय कोर्टाला व आमच्या सामाजिक न्याय विभागाला आम्ही केलेली आहे. खरं तर ही फसवणूक सन्माननीय राज्य निवडणूक असतील, आमच्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस कमिशनर असतील, पोलिस असतील व जिल्हाधिकारी असतील, विभागीय अधिकारी व विभागीय जे काय अधिकारी आहेत त्यांची सुद्धा यांनी सगळ्यांनी फसवणूक केलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जी काय आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी बी विनंती आम्ही करणार आहोत. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.